ब्युटिफुल पीपल, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू डे 3. आणि आज आम्ही आहे अरावी बीच इथे. तर सकाळचे वाजलेले आहेत 8:10 झालेले आहेत. आणि आता आम्ही जात आहे बीचवर सकाळची वाईब घ्यायला मस्तपैकी. चला निघूया. ही बघा, ही सकाळ सकाळी पण आता आली आहे. तिला आतमध्ये जायचंय घरात. हां, रूममध्ये जायचंय तिला. वाव, सकाळी मस्त अशी थंडी आहे आणि हे असं पूर्ण रिसॉर्ट दिसत आहे. आज सकाळचा व्ह्यू आहे मस्त असा आणि इकडे असा सूर्य उगवलेला आहे मस्त. आणि बीच आहे आमच्या बॅक साईडला. इथे सर्व्हिस रूम आहे, स्टोर रूम आहे, सॉरी. हा आमचा कॉटेज, रूम नंबर 105. बाय मनू. चला, कृष्णा वाट बघत आहे कधी बीचवर जातो. हो, सूर्य घेतला, मस्त दिसतोय सूर्य. तिथून दिसतोय का सूर्य छान? कृष्णाला सगळ्यांच्या आधी उठून लवकरात लवकर कसं बाहेर निघता येईल हे बघायचं असतं. आणि माझं तसं नाहीये, मला जरा आरामात जायची सवय आहे. पण काय आहे ना, कृष्णामुळे आता मला पण ती सवय लागली आहे, थोडी थोडी लागते आहे. हा बघते, थांबा 1 मिनिट. हा हा बघा, मस्त असा सूर्य उगवलेला आहे. हॅलो, तर आम्ही पोहोचलेलो आहोत बीचवर आता. आणि ब्रेकफास्ट अजून स्टार्ट नव्हता झाला, तर म्हटलं आधी आपण बीचवर येऊया. ब्रेकफास्ट 8:30 वाजता स्टार्ट होतो. तर तुम्हाला अजून एकदा मला परत सांगायला आवडेल की बीचवर फक्त आणि फक्त आम्ही दोघेच आहोत. फक्त आम्ही दोघे आहोत. पूर्ण बीचवर कोणी सुद्धा नाहीये. पूर्ण असा मोकळा समुद्र किनारा. So you must visit here instead of Goa. तर बीचवर आम्ही एन्जॉय केलं आणि 9 वाजलेले आहेत सकाळचे आणि आम्ही आलोत ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्टमध्ये आहे चहा, कॉफी, मिक्स फ्रूट ज्यूस आहे. लहान मुलांसाठी आहे इथे चॉकोज आणि कॉर्नफ्लेक्स आणि सँडविच आहे, व्हेज सँडविच, ब्रेड, बटर, जाम. आणि इथे आहे हे छोले आहेत आणि मस्त असे गरम गरम भटुरे येणार आहेत आता फ्राय होऊन. आणि इथे मूग भजी आहेत, उपमा आहे, एग बुर्जी आहे आणि इथे बॉइल्ड एग आहेत. तर आम्ही आता ब्रेकफास्ट करायला घेतला आहे. चला मस्त पोट भरून ब्रेकफास्ट करतो. भेटू आपण नंतर श्रीवर्धनला जाताना. तर आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि हे पाहू शकता, इथे आता मी आलेली आहे क्लब हाऊसच्या इथे. आणि क्लब हाऊसच्या इथे बघा एक स्विमिंग पूल आहे मस्त आणि टेबल टेनिस आहे. कृष्णा टेबल टेनिस खेळत आहे. ब्रेकफास्ट तर खूप टेस्टी होता, छान होता. चल आपण खेळत नाहीये, एक गेम खेळूया. तर आज आहे आमचं चेकआउट फ्रॉम दिस रिसॉर्ट. आणि ॲज अ ट्रेनी म्हणून या इथे जॉईन झालेले आहेत. आणि चला तर मग आता चेकआउट करणार आहे. तुमचं नाव काय? तितिक्षा. 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 हां, तितिक्षा किती युनिक नेम आहे ना. थँक्यू सो मच. खूप हेल्प केली आम्हाला बुकिंगमध्ये यांनी.
आणि आम्ही परत इथे स्टे करण्यासाठी येणार अशी अपेक्षा करतो. आम्हाला खूप आवडलं हे रिसॉर्ट, तर आम्ही नक्की येऊ परत इथे. चलो, थँक्यू, बाय. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत श्रीवर्धन बीचला आणि इथे आम्ही गाडी पार्क केलेली आहे असं. आणि इकडे आहे श्रीवर्धन बीच. तर आपण पोहोचलेलो आहोत श्रीवर्धन बीचच्या इथे आणि इथे आजूबाजूला स्नॅक्स करण्यासाठी स्नॅक्स सेंटर आहेत. घावन, डोसा, आंबोळी, चहा, अंडा भुर्जी हे सर्व भेटतं इथे. घावणं खायचे आता, भूक नाहीये. मस्तपैकी नाश्ता करून आलो आम्ही रिसॉर्टवरून. तर आता चला डायरेक्ट बीचवरती जाऊया. श्रीवर्धन बीचवरचं मेन आकर्षण म्हणजे तुम्ही बघू शकता, हा जो स्पेअर पार्ट्स पासून बनवलेला एक खेकडा आहे आणि म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ असं एक मस्त प्रतिकृती बनवलेली आहे. इथे खूप लोक येऊन फोटोज काढतात, सेल्फीज काढतात. सेल्फी पॉइंट तुम्ही म्हणू शकता या बीचवरचा. खूप सुंदररित्या बनवलेला आहे हे. हा असा बीच बघा, थोडासा क्राऊडेड आहे हा. आणि इथे आय थिंक पिकनिक आलेली आहे एका स्कूलची, त्यामुळे क्राऊडेड आहे आज. पण संध्याकाळी इथे खूप छान वाटतं. आणि इथे मस्त असं बसण्यासाठी देखील बेंचेस आहेत, शेड दिलेले आहेत. ॲक्च्युली ना संध्याकाळी यायचं 4-5च्या नंतर, खूप छान वाटतं इथे. क्लीन आहे, मस्त आहे, व्हाईट सँड आहे. आणि समुद्रकिनाऱ्यावर थोडा वेळ घालवल्यानंतर आम्हाला लागली होती भूक. तर आम्ही आलो तिथे मस्तपैकी काहीतरी स्नॅक्स आयटम खायला. तर आम्ही घेतलेली आहे 1 प्लेट घावणं आणि चटणी. तर 1 प्लेटमध्ये 2 घावणं असतात आणि मला मोदक सुद्धा खायचा आहे, तर एक मी मोदक घेतलेला आहे. काही खूप छान होते घावणं आणि मोदक पण मस्त होता. ड्रायफ्रुट्स होते त्याच्यामध्ये. हा, खूप छान झालेलं. पोहे पण आहेत का? पोहे पण सगळं असतं आपल्याकडे. आंबोळी पण, आंबोळी, चटणी, घावन, डोसा, पोहे वगैरे. डोसा पण, वाव. हा, जर कोणी श्रीवर्धन मध्ये इथे श्रीवर्धन बीचला येणार असेल तर नक्की इथे श्रद्धा शबुरी स्नॅक सेंटर आहे. इथे तुम्ही मस्त स्नॅक्स खाऊ शकता. मस्त लिंबू, शेव, कोथिंबीर पोह्यावर एकदम. खरंच खूप छान होती घावणं आणि चटणी स्पेशली खूप छान होती, मला खूप आवडली. तर नक्की जर तुम्ही इथे येणार असेल तर भेट द्या इथे. हॅलो, तर आज श्रीवर्धन मध्ये आमचा लास्ट दिवस आहे कोकणात आणि आम्ही आता घरी जाणार आहोत पनवेलला आणि आमचं वेकेशन संपलेलं आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझे बाकीचे व्हिडिओ सुद्धा बघा, जे मी पूर्ण सिरीज बनवली आहे. दिव्यागड, श्रीवर्धन आणि अरावी बीच आणि हरिहरेश्वर. तर हे सर्व व्हिडिओज तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा माझ्या व्हिडिओजला
भेटू आपण अशाच एका न्यू व्लॉगमध्ये परत. तोपर्यंत टेक केअर, बाय. All it's supposed to feel.